आपण सर्वजण निलंग्याच्या मातीला आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण आलात। हे मतदान एका व्यक्तीला नाही, पुढचे 5 वर्ष आपलं भविष्य कसं राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचंय। या लहान लहान लेकरांचं भविष्य, हे गाव कसं राहायला पाहिजे त्याच्यासाठी मतदान करायचंय। आपल्याला 100% सर्व सोय सुविधा घेण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय आणि आपल्या सर्वांना निलंग्याच्या स्वाभिमानासाठी मतदान करायचंय। हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। आपण मतदान जे कमळाला करणारे, हे निलंग्याच्या मातीला मतदान करणारे, हे आपण सर्वांनी ठरवा। मतदान बाबळगावला करायचंय का निलंग्याला करायचंय? कमळाला मतदान म्हणजे निलंग्याला मतदान। एवढंच आज सर्वांना विनंती करतो। मी तुम्हा सर्वांच्या घरी येणारे, प्रत्येकाच्या घरी येणारे, सर्वांच्या घरी येऊन सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणारे, आपण सर्वांनी आपला आशीर्वाद कमळाला द्याव एवढीच विनंती करतो। आणि शांततेत ज्यांनी ज्यांच्या सोबत आले त्यांचे फॉर्म दाखल करून सावकाश आपापल्या घरी जाव। आणि परत एकदा मी तुमच्या भेटीला उद्यापासून राहणार आहे। आपण सर्वजण आल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। मी पानचिंचोलीचा वरलाकड पानचिंचोली आहे, आजोळ तगरखेड आहे खाल्लाकड, आणि जन्मला औरत शहाजनीत, तिन्ही बी ठिकाणी निलंग्यातच आहेत। आणि निलंगा हे नुसतं शहर नाही, निलंगा या लातूर जिल्ह्यातला एक मोठा तालुका आहे आणि त्या तालुक्याचे आम्ही रहिवासी आहोत म्हणून। आणि तुमचा मुक्काम पोस्ट आहे LIC कॉलनी लातूर, इथं भागना गेले म्हणून आमदारानं घर LIC कॉलनी लातूर मध्ये केलं। तुमची राजधानी कुठं गुजरात मध्ये जळलेली आहे ती बघा। आणि असं कुठं राहते का? कुण्याही पक्षाकडून ज्यांनी ज्यांनी थांबतात त्या पक्षाचे अध्यक्ष व त्यांचे नेते ज्या गावचे तिथलं पार्सल म्हणतात, बरं मी बाबळगावचं पार्सल, मग तुम्ही भाजपचं तिकीट घेतलं, तुमचे अध्यक्ष तुमचे नेते गुजरात मध्ये आहेत, मग तुम्ही गुजराती पार्सल आहो का? अहो साधं तुम्ही राहता ते सुद्धा पाप आहे। ती उद्योगासाठी शासनाकडून आदरणीय साहेबाच्या नेतृत्वाखाली घेतलेली जागा आहे ती, त्या जागेत बेकायदेशीर घर थिएटरच्या मागे बांधलं आणि मला कायदा शिकवतो का? तुमचं मुद्दल बेकायदेशीर आहे।